गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाले कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर त्र्यंबकेश्वर महाराज संतन की जय। सनातन धर्म की जय। पदमोचन हरवाय बलरामचंद्र की जय। कुंडलिका वरदे हरिविठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। वीर संभाजी महाराज की जय। सर्वांनी 2 मिनिट भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु
मिनटं देवाला भगवान शंकराला थोडं नृत्य आवडतं आणि म्हणून सर्वांनी 2 मिनटं जागेवर उभं राहायचं. थोडासा मस्त इको. इकडं लक्ष द्यायचं जास्त असतं, तिकडं नाही. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय. घंटा बोले ओम नमः शिवाय. घंटा बोले ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय. बोले जय जय शंभो जय जय. बोले जय जय शंभो जय जय. बोले जय शंभो जय जय. बोले जय जय शंभो जय जय. पार्वती बोले जय जय.
शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये भव्य जपानुष्ठान सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण, लघुरुद्र याग यज्ञ आणि आज या ठिकाणी शिवमहापुराण कथा जी आपली व्यथा निवारण करते, जी दुःख निवारण करते, सर्व समस्याचा जर हाल असेल तर शिवमहापुराण कथा आहे. आपलं खूप मोठं भाग्य आहे. ज्यावेळेस जन्मोजन्मीचं पुण्य ज्यावेळेस एकत्र होतं त्यावेळेस शिवमंदिराकडं एक पाऊल माणसाचं पडतो. असं म्हणतात की भगवान शंकराच्या मंदिराकडं नुसतं असं आज आम्हाला जायचं आहे असं म्हणलं तरी जन्मोजन्मीचा पापाचा नाश होतो. मंदिरात आल्या जो नित्यनेम मंदिरात येतो, जो कुठल्याही प्रकारचं मंदिरामध्ये खंडन करत नाही, त्याच्या जीवनात कुठलाही अडथळा येत नाही. कामामध्ये असो, त्याच्या कार्यामध्ये असो, त्याच्या उपासनेमध्ये असो, त्याच्या साधनेमध्ये असो, त्याच्या प्रत्येक जीवनातल्या कार्यातलं कुठलाही अडथळा दूर करणारा एक देव आहे. त्या देवाचं नाव महादेव. लक्षात घ्या. शक्यच नाही. नित्यनेमानं येणाऱ्याला अडथळा अडचण नाही, शक्यच नाही. कोणतंही काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण होणार, कारण त्याच्या पाठीमागं महादेवाची कृपा राहणार. म्हणून त्रिकाल दर्शन घेणाऱ्याचं वेगळं आहे, पण एक टाईम का होईना महादेवाच्या मंदिरात येणारा भक्त भगवंताला एवढं आवडतं, त्या भगवंताची आपण कथा श्रवण करणार आहोत. जी शिवमहापुराण कथा आहे, ज्या कथेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, प्रत्येक समस्याचा हाल आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याला असं सांगितलं जातं की भगवान शंकराच्या सौमुखातून आलेलं हे अमृत आहे. आणि ज्यावेळेस आपण भगवान शंकराच्या शिवमहापुराण कथेकडे किंवा मंदिराकडे निघतो तर एक पाऊल काही 1000 यज्ञाचं फळ घेऊन जातो. एकच पाऊल पडलं तर 1000 यज्ञ भेटतात. मंदिरापर्यंत पोचल्यानंतर, मंदिरात आल्यानंतर किती मिळेल त्याचं आपण वर्णन करू शकत नाही. अशी शिवमहापुराण. शिव कथा शशी किरण समान, 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 संत चकोर संत चकोर जही कर पाना, संत चकोर जही कर पाना, शिव कथा शशी किरण समान, शिव कथा शशी किरण समान, शिव कथा किरण समान. कथाच शशी किरण समाना. आणि चकोरासारखे संत, महात्मे, देव सगळे एकत्र येतात. जिथं शिवमहापुराण कथा सुरू होते तिथं तुमच्या अगोदर देव येऊन बसतात, सर्व तीर्थ येऊन बसतात. आणि म्हणून शिवमहापुराण कथा ज्यावेळेस सुख सुनकादिकांनी सुखदेवाला विचारली, सांगितलं बाबा याच्यात काय एवढं सुख आहे, याच्यात काय एवढं अमृत आहे की जे पान करण्यासाठी संत लोक सुद्धा आतुर होतात. चकोर समाना, जसं चकोर पक्ष असतो आणि ती चोच अशी पक्षाशी आकाशाकडे लागून असते, कधी एक थेंब पडेल स्वाती नक्षत्राचा आणि आपण मोत्यासारखं कसं पिऊन घेऊ,
त्याच्यासारखी चोच त्यांची, आपलं लक्ष फक्त शिवमहापुराण कथेकडे असतं. ज्यावेळेस नारदजी तपश्चर्याला कधी बसत नव्हते, पण बसले. भगवान शंकरानं ज्या ठिकाणी तपश्चर्या केली होती, अशा पवित्र हिमालयात गंगाच्या तीरावरती सहज डोळे झाकले गेले. जागेचा महिमा असतो बरं का. कधी कधी भगवान प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासात निघाले, अशी जागा आली एका ठिकाणी की लक्ष्मणाच्या मनात अचानक आलं की वनवास माझ्या भावाला, मी कशाला रिकाम तिकडं आलो. कधी कधी वाटतं. सीतामाईच्या पण मनात आलं, मी एवढ्या मोठ्या घराण्यातली सून, माझ्या बापाकडे काही कमी नाही, माझ्या पतिदेवाला वनवास आहे, मी कशासाठी आले असे. दोघांच्या मनात चल बिचल पाहून प्रभू रामचंद्रांनी जाणलं की यांच्या मनात का असं आलं, काय कारण असेल. दोघंही म्हणतात आपल्याला वनवास नाही आहे, प्रभूला वनवास आहे, आपण कशाला उगाच फिरतोय. असं झालं. थोडं पुढं गेले आणि समुद्राच्या किनाऱ्यावर थोडंसं पाय वगैरे धुतले, स्पर्श केला आणि डोळ्याला पाणी लावले. लक्ष्मणात परत जागृत आले, देवा 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 म्हणे काय हो, आमच्या मनात थोडंसं वेगळं आलं होतं. काही जागेतून आम्ही चालत असताना देवाने सांगितलं तिथं म्हणजे एक स्फुंद आणि एक नपस्फुंद, दोन नावाचे राक्षस त्या ठिकाणी राहत होते. आणि त्यांनी असं झालं की ते कोणालाच म्हणजे ऐकायला तयार नव्हतं. म्हणून इंद्रानं एक अप्सरा पाठवून त्यांच्यामध्ये जे विघ्न लावलं, भांडण लावलं. त्या दोघांमध्ये इतकं भांडण झालं की अतिशय जीवाचे सख्खे भाऊ इतके भांडले, तिथे इतकं भांडले. आणि त्या भांडता भांडता त्या दोघांचं रक्त त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्या भूमीतून ज्यावेळेस तुम्ही चालल्यात तर त्या भूमीचा प्रभाव तुमच्यावर पडला, त्यावेळेस तुमचे विचारसुद्धा बदलले. लक्षात. म्हणजे जागेचा महिमा किती महत्त्वाचा असतो. आता तुम्ही ती भूमी बदलली, जागा बदलली, म्हणून तुम्हाला परत असं वाटतं की अरे आपण चुकीचं बोललो. म्हणून काही गोष्ट ज्या भूमीवर एवढं मोठं कार्य होतं, ज्या भूमीवर एवढा मोठा यज्ञ होतो, ज्या भूमीवर एवढं मोठं अनुष्ठान होती, भूमी किती महत्त्वाची असेल. जिथं तुम्हाला समाधान मिळतं, जिथं तुम्हाला आनंद मिळतो, जिथं तुम्ही परमानंद मिळतो, हा अशा या पवित्र पावन भूमीत आपण शिवमहापुराण कथा श्रवण करतो. की नारदजी बसले तपश्चर्याला, डोळे झाकले, पटकन ध्यान लागलं. आता त्यांना माहिती नव्हतं की इथं भगवान शंकर ध्यानस्थ बसून काम जाळलेलं आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणी येऊन बसलं तर त्याला ध्यान लागणार. कारण ज्या ठिकाणी भगवान शंकराने साधना केली, अशा साधनेच्या ठिकाणी ते बसल्यानंतर काही दिवस निघून गेले. इंद्राला वाटलं अरे नारदाच्या मनात काही आपली गादी घेते काय, म्हणून त्याच्या मनामध्ये आलं. आणि इंद्रानं कामदेवाला सगळ्याला पाठवलं, परंतु काही प्रभाव झाला नाही. म्हणून स्वतः इंद्र येऊन गळ्यामध्ये जय माळा टाकली की सगळ्यांनी जय जयकार केला. नारदा तुम्ही जिंकलात, तुमच्या पुढे आम्ही नतमस्तक झालो. नारदजीला त्याच वेळेस अहंकार स्पर्श करून गेला. भगवान शंकरला 3 गोष्टी आवडत नाही. पहिली गोष्ट अहंकार आवडत नाही, पितूपणा आवडत नाही, आणि असत्य. म्हणजे तो कोणता आहे? सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. रामावत में काशी विश्व राम अयोध्या में, राम अयोध्या में, काशी में विश्वनाथ. दया करो प्रभु देखो ये, दया करो प्रभु देखो इनको, हे सबका राधा मोहन चरणों.
शिवम सुंदरम येतो. एक सुंदर चिंतन आहे की बिल्ववृक्षाच्या बाबतीत आणि शिवनैवेद्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. बिल्ववृक्षाला किती महत्त्व असतं त्याचं चिंतन आहे. अगदी गोड आहे, खूप ऐकण्यासारखं आहे आणि त्याचं लगेच आपल्याला नुसतं भगवान शंकराचं नैवेद्य जे तुम्ही आता दररोज खाताय त्याला किती महत्त्व आहे. ब्राह्मणा हो, आता मी तुम्हाला जे बिल्व वृक्षाचं जे महत्त्व सांगणार आहे सगळ्यांनी ते अगदी शांत ऐकायचं असं सांगितलं, लक्षपूर्वक ऐकायला सांगितलेलं आहे की बिल्ववृक्ष महादेवाचे रूप आहे. जे काही बिल्ववृक्ष आहे, नुसतं बिल्ववृक्ष इतकं स्पर्श जरी झाला बिल्ववृक्षाला असा चुकून जरी तरी ब्रह्महत्याचं पातक नसतं आणि ते महादेवाचं साक्षात रूप आहे असं सांगितलं जातं. देवांनी त्याची स्तुती केलेली आहे, त्याचं महात्म्य पण फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जे पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी खाली लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचं पूजन करतो, एक छोटंसं लिंग बनवायचं. कधी दर्शन घेतात तुम्ही, दिवा लावतात ठीक आहे, पाणी टाकतात ठीक आहे, परंतु त्याच ठिकाणची थोडीशी माती जमा करायची आणि त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात. ते शिवलिंग त्या जवळ बनवायचं, त्याची पूजा करायची, फूल घ्यायचं, पाणी टाकायचं, गंध शिपडायचा आणि महादेवाला नमस्कार करून ते शिवलिंग परत मुळाशी लोटून द्यायचं असं सांगितलं. तो शिवपदाला प्राप्त होतो साक्षात. खूप चिंतन आहे. जो मनुष्य बिल्ववृक्षाखाली आपल्या मस्तकावर पाण्याचे सिंचन करतो, नुसतं त्या बिल्ववृक्षाच्या पाण्याचं जायचं, तिथं गेल्यानंतर फक्त आपल्या अंगावर ती असं पाणी शिंपडायचं. तुम्ही शिंपडतात आम्हाला माहिती आहे, तुम्ही खूप कथा ऐकल्यात. आणि जर कदाचित आपल्याकडून त्या मुळास खाली जर लिंग स्वरूपात जे मस्तकावर जर आपण सिंचन करतो, तो सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त करतो. आणि ह्या महिन्यामध्ये तीर्थस्नानाला जास्त महत्त्व आहे. लोक गंगेवर स्नानाला जाणार, लोक आता समुद्रावर स्नानाला जाणार, गोदावरीमध्ये स्नान करणार प्रत्येक ठिकाणी. कारण गंगा दशरा येतो आहे थोड्या दिवसामध्ये 25-26 तारखेला, म्हणून त्या ठिकाणी अतिशय गंगा स्नानाला दानाला अतिमहत्त्व आहे. दान केलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे जर आपल्याला नाही एवढ्या नद्यावर स्नान केलं तर फक्त बिल्ववृक्षाच्या झाडाखाली जायचं आणि तिथं फक्त आपल्या अंगावर पाणी शिपडून घ्यायचं. सगळ्या देवाचं, सगळ्या नद्याचं दर्शन आणि स्नान झाल्याचं पुण्य मिळतं आहे. किती विशेष सांगितलेलं आहे. या भूलोकी पावन मानला जातो. बेलाच्या मुळाशी असलेले आळे पाण्यानं पूर्णपणे जर भरून ठेवले, तुम्ही प्रत्येक घरापुढं बेलाची एक कुंडी घ्यायची, एक छोटीशी का होईना दरवाजची, कारण सगळं तीर्थ घरात राहतात, किंवा इथं बेलाचं झाड आहे त्याचं पूर्णपणे पाणी भरून ठेवायचं आहे, तर महादेव अत्यंत प्रसन्न होतात. जो मनुष्य गंध व पुष्पादिकांनी बिल्वमुळाला पूजन करतो, त्या बिल्वमुळाचं पूजन करायचं, नाहीतर बसा मुळ्या उकरीत उद्यापासून बाहेरूनच टाकायचं. बिल्वमुळाचं पूजन करतो त्याला ह्यालोकी सुख तर मिळतं, परंतु संतती प्राप्ती होते, शिवलोक सुद्धा उत्तम गती लाभते. आणि जो मनुष्य बिल्वमुळाच्या भावभक्तीने दीप किंवा दीपमाला एकच दिवा लावा लागला तर सोमवार आणि गुरुवारा एकादशी परोश देऊ तुमचा छोट तुम्हा नाम आरती तुमची गायीना आशीर्वाद घेईन तुम्ही ज्योत लावणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात दीपमाला, फक्त अशी आपण दीपमाळा सगळ्या अशा दिवे रांगेत दिवे लावायचे, लावून बघा, प्रज्वलित करतो तो तत्वज्ञानानं संपन्न होतो. ज्याला ज्ञानाची प्राप्ती पाहिजे असेल, विद्वान व्हावा असं वाटत असेल, आपले मुलं फार हुशार व्हावं असं वाटत असेल, अंगठे बहादूर जरी असेल, परंतु बिल्व वृक्षाच्या झाडाखाली जर अशा पंत्या लावल्या तर तो मुलगा तत्वज्ञानानं संपन्न होतो, भगवान महेश्वराची एकरूप होतो. जो मनुष्य बिल्ववृक्षाची फांदी हातानं धरून तिच्यावरील नवी पल्ल अशी कवळे पानं असतात, स्वहस्ते खुडतो आणि त्याची बिल्वपत्रानं त्या वृक्षाची पूजा करतो, तो सर्व पापापासून मुक्त होतो. कारती नेत्र
सिद्धायुधौ त्रिजन्म पाप संहारौ एक बिल्व शिवार्पणौ. एका बेलाचं किती महत्व आहे आता आपण फक्त स्पर्श केला. जो मनुष्य बिल्ववृक्षाखाली शिवभक्ताला भक्तिपूर्वक भोजन देतो, शिवभक्त आता सगळे आपण तेच आहोत, त्याला कोट्यावधी पट पुण्यफळ मिळते किंवा 1 कोटी ब्राह्मण 1 कोटी साधू जेवू घातल्याचं पुण्य मिळतं. बिल्ववृक्षाखाली शिवभक्ताला खीर आणि घृतयुक्त अन्न देतो, त्याला कधी दारिद्र्य येत नाही. बेलाच्या झाडाखाली काय करायचं, कोणीतरी खीर जेवू घालायची, त्याच्यात थोडं तूप टाकायचं, त्याच्या घरात दारिद्र्य प्रवेश करत नाही. असं अशा प्रकारे ह्या ठिकाणी शिवलिंगाचं पूजन पण सांगितलं. आता पुढचं तर फार गोड आहे, परंतु म्हणजे आत्ताशिक आपण बिल्व वृक्षाचं बोलतो आहोत. एकदा असं झालं की भगवान शंकर, अगदी गोड कथा आहे, ब्रह्मदेव सहज क्षीरसागरात गेले आणि आमचे भगवान विष्णू क्षीरसागरात लक्ष्मी माता चरणाजवळ होती. आणि तेवढ्यात ब्रह्मदेवाने सांगितलं, आता बोलण्याची पद्धत असते, कधी कधी हे विष्णू असा शब्द काढला, म्हणजे आदरार्थी बोलावं कोणाला पण, परंतु ते त्यांच्याकडनं अशा पद्धतीने बोललं गेलं, उठ मी तुझा पिता आहे. असं म्हणल्यानंतर भगवान विष्णूला वाईट वाटलं की अरे, आपल्या नाभी कमलामधून ज्या ब्रह्मदेवाची मी उत्पत्ती केली, तो म्हणतो अरे तुरे करून मला म्हणतो पिता आहे. हे ब्रह्मदेवा, अरे तुझं माझ्या नाभी कमलातून तुझा उत्पत्ती झाली, वास्तविक मी तुझा पिता आहे. ब्रह्मदेवाने सांगितले, माझी दाढी ढवळी झाली, तुमची काळी आहे, याच्यात कसं काय शक्य आहे. ब्रह्मदेव काय म्हणतात, ऐकताय ना तुम्ही, मी तर एवढं ढवळं झालो आणि तुम्ही तर आत्ताशी काळ्या दाढीचे आहे आणि तुम्ही म्हणतात का हे शक्य नाही आहे. वाक युद्ध सुरू झालं. करता करता भगवान विष्णू उठले आणि सांगायला लागले की अरे ब्रह्मदेवा, अहो तुम्ही सुपुत्र माझे आहात, म्हणून थोडंसं पशुपत नावाचं अस्त्र आणि ब्रह्मास्त्र ज्यावेळेस भगवान शंकराचं महादेवाचं जे अस्त्र दोघांनी घेतलं आणि ते मारणार, तेवढ्यात माझा भोलेबाबाकडे सगळे देव पळत गेले कैलासात. कैलासीचा शिव भोळा कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, पती पार्वतीचा योगीराज, पती पार्वतीचा योगीराज, संगीभूत मेळा विराजिता, संगीभूत मेळा विराजित, कैलासीचा शिव भोळा कैलासीचा. मग दोघं जण असताना भगवान शंकर तिथे एका झाडाखाली असे आले, पाहिलं तर एक सुंदर असं स्तंभ निर्माण झालं तिथं. ब्रह्मदेव पाहायला लागले, अरे भगवान विष्णू, हे स्तंभ आपल्यामध्ये दोघांच्या मध्ये कसं काय आलं, अचानक कसं काय निर्माण झालं. दोघांनी असं नमस्कार केला की काय आहे हे स्तंभाचं, काय आहे, आधी नाही अंत नाही, आकाशवाणी झाले, हे ब्रह्मदेव, हे ब्रह्मदेव, राजमुकुट पाहून या, स्तंभाचं कुठपर्यंत अंत लावून या. भगवान विष्णू तुम्ही जा, या स्तंभाचं चरण कमल आहे का नाही बघून या. भगवान विष्णू आपल्या भगवान विष्णू गरुडावर आरूढ झाले आणि काही वेळानं वराह रूपाचं रूप धारण केलं आणि जमीन उतरत 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 खालीपर्यंत चालली. भगवान हंसावर बसले ब्रह्मदेवाने, चालले आकाश मार्गाने, एकामागे एक एकामागे एक एकामागे काही युगपर्यंत चालले आणि वरून एक केतकी नावाचं फूल खाली पडत होतं. ब्रह्मदेवाने विचारलं, कुठून येतोस. भगवान शिवाच्या मस्तकावरती मी आहे, मी पूजनीय आहे, काही युगापासून खाली येत आहे, कुठपर्यंत आलो याचाही मला अंत नाही आहे. म्हणजे वरती कुठपर्यंत जावं
किती तुम्ही वरती गेले तर आधी अंत त्याचा नाहीये, तो अनंत आहे. अशा भगवंताचा अंत लागू शकत नाही. इथंच नमस्कार करा, जा खाली. पण असं सांगितलं की तुम्हाला साक्ष दे, मी ब्रह्म मुकुट पाहिला म्हणून. नाही म्हणे मी खोटं नाही बोलणार. मला महादेवाने एवढा आदर दिला आणि महादेवाचं मी निरादर करणार नाही. नतमस्तक झाला. ब्रह्मदेवाने सांगितलं तुला काय पाहिजे असेल ती मी द्यायला तयार, मी उत्पत्ती करणारा देव आहे. बर तुला. त्यावेळेस त्याला अपेक्षा निर्माण झाली आणि खोटं बोलून खाली आला. भगवान शंकरानं विचारलं की हे ब्रह्मदेवा तुम्ही राजमुकुट बघितला? म्हणे हो. ब्रह्मदेव खोटं बोलतोय आणि महादेवाला खोटं आवडत नाही. लक्षात ठेवा, सर्व आवडेल पण महादेवाच्या मंदिरात खोटं नाटं चालत नाही. ब्रह्मदेवा सांगितलं मी बघितलं. कोण साक्ष आहे? म्हणे हा केतकी साक्ष आहे. भगवान शंकराला वाईट वाटलं की ब्रह्मदेवा तुम्हाला 5 मुख आहे, तुम्ही खोटं बोलताय. तुम्हाला 4 मुख आहेत, तुम्ही खोटं बोलताय. म्हणून भगवान शंकरानं एक केस उपटला. लक्षात राहू, लक्षात घ्या. त्यावेळेस वीरभद्र निर्माण केला. पण भगवान शंकरानं 3रं नेत्र उघडला आणि त्यातून काल भैरव निर्माण केला. बोला काल भैरव भगवान की जय. देवराज सेव्यमान पावनाधि पंकजं लालयन्त सुप्रविभूषितरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, कालभैरवं भजे, कालभैरवं भजे. शूलतङ्कपाशदण्डपाणमादिकारणं श्यामकायमादिदेवं शरणं रामयं भीमविक्रमं प्रभो विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, कालभैरवं भजे, कालभैरवं भजे, कालभैरवं. म्हणून आपण मंदिरात प्रवेश करताना दरवाजाजवळ गेला का काल भैरवाचं स्मरण करायचं. कोणाचं स्मरण करायचं? आतमध्ये प्रवेश करताना सगळे संकट. मुलांना सुद्धा काल भैरवाष्टक पाठ करा, बाकीचं हनुमान चालीसा पाठ करा, काही स्तोत्र पाठ करा. बाकीचं पाठ करण्यापेक्षा हे पाठ केलेलं खूप चांगलं. गाणे गुणे सगळं ही भरपूर जुनं झालं आता. ते खरं सोनं हे आहे काय? काल भैरवाष्टक, हनुमान चालीसा. जो जपणे हनुमान चालीसा होय सिद्धी साची गौरीसा. जय 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 हनुमान गोसावी. काल भैरवाष्टक प्रत्येकाला आलं पाहिजे, प्रत्येकाचं पाठांतर झालं पाहिजे. नाही अगदी जिथं काल भैरवाष्टक येतं ना तिथं काळ कधीच त्याचं काही करू शकत नाही. म्हणून शनिदेव सुद्धा त्याच्यावर कृपा करतो. कधीच त्याच्यावर शनिदेवाची साडेसात येत नाही. म्हणून काल भैरवाष्टक पाठ करा. आतमध्ये प्रवेश करायचा, काल भैरवाष्टक म्हणायचं. ज्याला प्रतिष्ठा पाहिजे असेल, ज्याला फार यश पाहिजे असेल, ज्याला अपयश कधीच नको असेल तर भगवान शंकराची पूजा करताना कार्तिक स्वामीचं नाव घ्या. कोणाचं नाव घ्या? कार्तिक स्वामीचं पूजा करताना नाव जर घेतलं तर त्याला आयुष्यात कधीच अपयश येत नाही. आणि ज्या वेळेस आपण निघतो कुठंतरी बाहेर त्यावेळेस ध्वजाकडं नमस्कार करायचा. आणि ध्वजा जर अर्पण केली, समजा महादेवाला, पांडुरंगाला, मारुतीरायाला, कोणत्याही देवाला जर ध्वजा अर्पण करणारा असेल, निघतो. आपल्या घरात मंगलिक कार्य आहे, आपल्या घरातलं कार्य सफल व्हावं, आपल्या घरात कधी अरिष्ट येऊ नये, दुःख येऊ नये, दारिद्र्य येऊ नये, कुठल्याही प्रकारचं रोगराई आपल्या घरात येऊ नये, आपल्याला मंगल कार्याला प्रवेश करायचा असेल तर 5 लोक, 5 ब्राह्मण किंवा 5 साधू किंवा 5 कधी अनाथ असेल अशा लोकांना घरात आणायचं, त्यांना जेव घालायचं आणि एक ध्वजा मंदिरावर द्यायचा आणि मग तुमच्या कार्याला निघायचं. तुमचं कार्य सफल झालंच पाहिजे, अपयश येऊ शकत नाही. फक्त एक ध्वजा अर्पण करायचं महादेवाच्या मंदिरात. ध्वजाचा कधी तुकडा होऊ नये, कारण ती ध्वजा लाखो लोकांचा अरिष्ट जेवढं जेवढं फडकतं ना तेवढं तेवढं लाखो लोकांचं दुःख दूर नेतं. म्हणून ध्वजा फडकणारा पाहिजे. लक्षात राहू. विशेष म्हणजे मंदिरात जो घंटा दान करतो, आता नका देऊ नाही तर काय उद्या सांगायचं उशीर आहे.
नाहीतर उद्या घंटेच घंटे. जेवढा जेवढा घंटा वाजतो दान करणाऱ्याच्या नावाने, जर ज्यांनी दान केला तेवढं तेवढं त्याचं घराचं इतकं कल्याण होतं. जेवढा जेवढा वाजेल तेवढं त्याचं संपत्ती वाढते, तेवढं सुख होतं, त्यांचं कल्याण होतं. एवढं म्हणजे तो घंटा दान करणंसुद्धा किती महत्त्वाचं आहे, ध्वजा दान करणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार. थोडंसं जरी वेळ झाला, आजच्या दिवस 11 वाजले तरी चालेल, 11 वाजेपर्यंत चालेल ना, काय हरकत नाही ना. इथलं शिवमहापुराण कथा आहे ती, आत्ताशी आपण तो स्पर्श केलेला आहे तिला. किती गोड कथा आहे शिवमहापुराण कथा. अतिशय आपल्याला सर्व गोष्टी, भगवान शंकर आहे, भोलेनाथ बाबा आहे, त्याचं आपल्याला महादेवाचं चिंतन करताना फक्त केतकी साथ देऊन खोटं बोलला. भगवान शंकर सांगितलं केतकी सगळे फुलं जंगलातले मला वाहिले ना तर मी ते घेईल, परंतु तुझा मात्र स्पर्श झाला तर त्याला माझा शाप लागेल. म्हणून केतकी फूल महादेवावर व्हायचं. कारण केतकी खूप रडलं नंतर, भगवान विष्णूच्या चरणावर तुला व्हायला जाईल, परंतु तुला मला नाही, माझ्यापासून तू दूर झालास कारण तू खोटं बोललास. हे ब्रह्मदेवा, तुमचं 4 मुख होते, एक मुख खोटं बोललं म्हणून ते भगवंतानं आपल्या 3ऱ्या नेत्रातून कालभैरव निर्माण केला. खड्ग घेतलं कालभैरवानं आणि ब्रह्मदेवाचं एक शिर काढून टाकलं. लक्षात राहा, एक शिर निघालेलं, 3च शिर राहिले. आणि ती ब्रह्महत्या ज्यावेळेस पाठीमागं लागते त्यावेळेस ते कालभैरव पुढं जातात आणि काशीला थांबतात. आणि मग त्या ठिकाणी द्वाराच्या आत ब्रह्महत्या येत नाही म्हणून द्वारपाल म्हणून, काशीचे कोतवाल म्हणून कालभैरव आजही काशीला जर गेला तर महादेवाच्या अगोदर कोतवालाचं दर्शन घ्यावं लागतं. काही काही लोक जातात आणि पटकन महादेवाचं दर्शन घेतात. नाही, जोपर्यंत कालभैरवाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत काशीचं पुण्य मिळत नाही. म्हणून अगोदर कालभैरव, नंतर काशी विश्वनाथ. गंगा स्नान म्हणून अति महत्त्वाचं आहे की जेणेकरून भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही खोटं बोललात, या भूतलावर तुम्हाला कुठेही पूजनीय स्थान भेटणार नाही. ब्रह्मदेवाच्या डोळ्यात अश्रू आले. भगवान विष्णूने हात जोडले, देवा कुठंतरी स्थान द्या. भगवान शंकराने एक हातात पुष्प घेतलं आणि फेकलं, ते पुष्करला जाऊन पडलं. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं एक मंदिर तयार झालं. कुठं? पुष्करला. कोण कोण गेलं पुष्करला? हातवर करा. तिथं ब्रह्मदेवानं सांगितलं अजून काहीतरी द्या. म्हणून सांगितलं जिथं यज्ञ होईल, जिथं यज्ञाची पूजा होईल त्यावेळेस ब्रह्मार्पण, ब्रह्म हवी, ब्रह्म आग्नो ब्रह्मणाहुतम. तुमच्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होणार नाही. आणि कुठेही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पूजनीय स्थान दिलं जाईल. पण भगवान विष्णू हात जोडून होते. भगवान विष्णूने सांगितलं तुम्ही पाहिलं? म्हणे नाही देवा, मी नाही पाहू शकलो. सत्य बोलल्यामुळं मला सत्य आवडतं. आजपासून तुमचा दर युगात अवतार होईल आणि युगात अवतार झाल्यानंतर प्रत्येक गावात तुमचं मंदिर होईल. नवे नवे हा भोलेनाथ बाबा तुमचं अखंड भजन करील. भजन महादेव, भजन करी महादेव, श्रीराम जय राम. भजन करी महादेव, श्रीराम जय राम. भजन करी महादेव. हो शिवरामा नाही वेद, शिवराम नाही वेद. दोन्ही देव जे दोन्ही देव भजन करी महादेव, भजन करी. म्हणून महादेव भजन करायला लागला. कोणाचं? भगवंताची पूजा करायला लागला. मी पुजारी व्हायला तयार आहे, मला सत्य आवडतं. जा गावागावात तुमची पूजा. कधी कृष्ण अवतार होऊन याल त्यावेळेस मी येईल तुमच्याजवळ. कधी राम अवतार घ्या, कधी राम बनके, कधी श्याम बनके चले आना. प्रभू एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी
वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव हे गजानन वैष्णव हे गजानन देव स्वतः वैष्णव झाले. शिरोमणी महादेव. वैष्णवमध्ये वैष्णव जर महादेव असेल, शिरोमणी, भगवान शंकरांना आशीर्वाद दिला. जा भोलेनाथ बाबांनी सांगितलं तुमचे गावागावात मंदिरं, गावागावात अवतार ज्या ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुम्हाला तुमचं कार्याचं महत्त्व वाढील. असं म्हणल्यानंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी बसले. तो स्तंभ छोटा झाला आणि ते शिवलिंगाच्या आकाराचा झाल्यानंतर तो दिवस होता महाशिवरात्र. त्या दिवसापासून पहिल्यांदा जर पूजन केलं असेल महादेवाचं तर ब्रह्मदेवानं केलं, भगवान विष्णूनं अभिषेक केला आणि त्यानंतर आपल्यासाठी तेच शिवलिंग प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गल्लीत आपल्याला आज शिवलिंग दिसत आहे. परंतु प्रथम छोटंसं झालेलं शिवलिंग शिवरात्रीचा दिवस असल्यामुळं त्या दिवशी जो कोणी पूजा करतो त्याला 12 महिने पूजा केल्याचं फळ मिळतं. याचा अर्थ 12 महिने मंदिरात जायचं, एकदाच लोटा टाकला का 12 महिन्याचं जर फळच मिळतं तर शिवरात्र. हे बघा, प्रदोष सांगितला, त्याच्यानंतर सोमवार सांगितला आणि त्याच्यानंतर शिवरात्र सांगितली आणि शिवरात्रनंतर महाशिवरात्र सांगितली. फार चिंतन गोड आहे. परंतु ज्यांना ज्यांना हे कळेल, समजेल, त्याच्यासाठी ही कथा फार गोड आहे. शिवमंदिरात दररोज नित्यनेमानं कोण जातं? वर बोट करा. दररोज नित्यनेमानं. बाकीच्यांनी मंदिर पाहिलं नाही म्हणजे त्यांना माहिती की 12 वर्षांनी जायचं आहे बाहेर. दररोज जाणार, नित्यनेमानं जाणार. बघा ना, तुम्हाला किती कुठं जायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्हाला वाटलं ना, एक तांब्याभर पाणी टाकून ह्या महिन्यामध्ये घागर भरून ठेवायची आणि घागरीमध्ये आपलं एक लोटा भरायचा आणि त्या घागरीतलं पाणी महादेवाला व्हायचं. विशेष आहे. बघा तुम्ही, एखाद्याला खूप महारोग झाला, अति भयानक रोग झाला, निवारण होत नाही, ते घागरीतलं पाणी न्यायचं, महादेवाला टाकायचं, ते परत धरून घ्यायचं आणि आपल्या घरी आणायचं आणि ते प्यायचं. महिन्यानी पाहायचं काही महारोग बरा झाला की नाही, कारण तेवढ्या श्रद्धेने पिलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी भगवान शंकराचं शिवलिंग किती महत्त्वाचं आहे. त्या दिवसापासून पूजा सुरू झाली. तेव्हापासून आपण लिंगाष्टक म्हणायला सुरुवात. ब्रह्ममुरारी सुराचितलिंगम निर्मल भाषित शोभितलिंगम म्हणायचं सर्वांनी. पिंडीजवळ गेलं तर हे शिवलिंगाष्टक आलंच पाहिजे प्रत्येकाला. अभिषेक करता येत नाही, कुठली पूजा करता येत नाही, पण देवाजवळ गेलं की पाणी असं करायचं आणि अष्टक म्हणायला सुरुवात करायची. जन्म दुःख विनाशकलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम देवमुनि प्रवर्तितं लिंगम कामदगन करुणाकरलिंगम सावनदर्प विनाशनलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम सर्वसुगन्ध सुशोभितलिंगम बुद्धिविवरदन कारकलिंगम शीलसुरासर वन्दितलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम कनकमहामुनि उषितलिंगम फणिपतिवेष्टितशोभितलिंगम रक्षसूयत विनाशकलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम त्याला लिंगाष्टक म्हणतात. महादेवाच्या पिंडीजवळ गेलं केवढं म्हणायचं.
करणारं हे लिंगाष्टक आहे. प्रत्येकाचं पाठ होतं, सहज पाठ होणार आहे. म्हणून तुम्ही हे लिंगाष्टक पाठ करा. ज्या अर्थी एक सुंदर या ठिकाणी चिंतन केलेलं आहे, अतिशय गोड आहे. आता हे बघा, मुलं अनुष्ठानला बसलेले आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी आपले बाबाजी, आणि बाबाजींना ज्यावेळेस अंदरसुलामध्ये 12 वर्ष तपश्चर्या झाली. पर तपश्चर्या फार कठीण होती बाबाजींची. काही कोणाकडं काही मागायचं नाही, कोणाकडं कुठं म्हणजे फलहार नाही, काही नाही. बसलेले त्या कोळगंगेच्या गुफेमध्ये नागेश्वराच्या सान्निध्यात. बघा, त्यावेळेस ते अगस्त्य ऋषींनी बांधलेलं मंदिर होतं, प्राणप्रतिष्ठा केलेली. त्या काळात अगस्त्य ऋषींनी जिथं जिथं गेले तिथं नागेश्वरच मंदिर बांधलं. तुम्ही जर याला गेलात ना, आम्ही याला कथा केली आता नांदगावच्या पुढं नागापूर त्या ठिकाणी नागेश्वरच आहे. त्या अगस्तीच्या डोंगरामधून जे पाणी निघतं ना, तर त्या नागापूरला निघतं ते पाणी. तिथून नारळ टाकलं म्हणायचं की परत त्या तिथं निघायचं ते नारळ. एवढं. आणि विशेष म्हणजे त्या तळ्यातलं आजही पाणी आटलेलं नाही. तिथून आम्ही अभिषेक करायचो, तिथूनच पाणी काढायचं आणि त्या देवाला व्हायचं. काय विशिष्ट म्हणजे त्यावेळेस अगस्त्य ऋषीने ते एक मंदिर बांधलं. बाबाजीने ते शोधित शोधित तिथं आले जिथं अगस्त्य ऋषीने नागेश्वराची प्रतिष्ठा केली होती. त्या ठिकाणी बाबाजी थांबले. किती दिवस? 14 ते 15 वर्ष बाबाजीने तपश्चर्या केली. तिथे काहीच नव्हतं. विजळलेल्या कायऱ्या असायच्या, पडली खाली तर खायचं. कारले त्यावेळेस अशी कुपटी असायची आणि त्याच्यावर जर एखादं लागलं ते कारलं तोडायचं नाही, पडलं तर खायचं. मग एकाला कळालं 6 महिन्यानंतर तिथं त्यांनी 1 ग्लास दूध बाबाजींच्या दरवाज्यात आणून ठेवायचं आणि मग ते बाबाजी ते दूध घ्यायचे. 1 लवंग तोंडात टाकायचे दिवसभरासाठी आणि त्या लवंगावर बाबाजी राहायचे. 1 तोळा. अक्षरशः 12-14 वर्ष तपश्चर्या चालत असताना तुम्हाला काय सांगावं. ज्या दिवशी तपश्चर्याला बसले त्यावेळी घरातलंच विघ्न आलं. अरे म्हणे, गोळवाडीवरून बाबाजी निघाले, तिथं जाऊन बसले तर स्वतःचाच चुलता आला. एक बाहेर निघतो की नाही म्हणे, मध्ये कशाला बसलास. आता बाबाजीला संकट पडलं, आज आपण बसलो, आता येणे आपल्याला घरी नेलं तर आपली सगळी तपश्चर्या व्हायला जाईल. म्हणून ते चुलते जे होते ते त्या गुफेत उतारणार. आणि बाबाजी आपल्या त्या गुफेत बसले होते. सगळ्या बाजूने चिखल होता, पाणी वाहत होते, खेकडं असे बाबाजीचं शरीर तोडीत होते सगळ्या बाजूने. असं ज्या वेळेस तो गुफेत उतारला खाली, त्यावेळेस बाबाजींच्या रक्षणासाठी 4ही बाजूने 4 नाग ज्यावेळेस असे फुसकरले, तो जसा वर आला परत आत खाली उतरला. 4ही बाजूने 4 असे होते. त्यांनी पाहिलं, अरे इथं तर फार अवघड आहे, आपण आतमध्ये जाता कामा नये. म्हणून ते वरती आला आणि परत 14-12 वर्षपर्यंत तिकडे गेला नाही. तोपर्यंत बाबाजी त्या गुफेत होते. कशी तपश्चर्या केली असेल नागेश्वरामध्ये, कशी तपश्चर्या बाबाजीने सफल करून ज्यावेळेस भगवान शंकर स्वतः तिथं आले. या कलियुगामध्ये बाबाजीला 4 वेळेस भगवान शंकर प्रत्यक्ष आलेले. 4 वेळेस. एक नागेश्वराला आले, एकदा वेरूळला आले, एकदा पालखेडला आले. पालखेडला तर तुम्हाला सगळ्या सांगितलं की ज्यावेळेस ती पिंड काढणार बाबाजीने फक्त हात जोडले. अरे पारेश्वरा, तू स्वतः या मंदिराची प्रतिष्ठा केली. शिवलिंग कधी खंडित होत नाही. शिवलिंगाचे 4 तुकडे झाले तरी ते पूजनीय असतं, कारण खंडित होत नाही. अखंड आहे तू. अखंड मंडलाकारम व्याप्त वेनम चराचरम. तू सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. तुला असं कधी खंडित होणं माहीत नाही. म्हणून तुझा जीर्णोद्धार मला करायचा आहे. करू का असं म्हणलं. त्याच वेळेस नंदीवर भगवान शंकर, पार्वती आणि भगवान गणपती बाप्पा आले. असा हात केला. अवतार तुमचा त्याच्यासाठी आहे. तुमच्या भेटीसाठी शिव पार्वती हो आले. संत जनार्दन बाबा देव मानवाचे झाले. संत जनार्दन बाबा देव मानवाचे झाले. तुमच्या भेटीसाठी शिव पार्वती हो आले. तुमच्या भेटीसाठी शिव पार्वती हो आले. या ठिकाणी सांगितलेलं आहे की महादेवाला
कधी कधी जे हळकुंड असतं ते जर आपण महादेवाला वाहिलं तर आपल्यावर कधीही कोणाची नजर लागणार नाही, कोणाचा जादूटोणा चालणार नाही. पण शाबूत हळद महादेवावर व्हायची आहे. कधी कधी वाहून बघा. त्यानंतर 1.25 किलो जर गुळ ह्या दिवसामध्ये नदीमध्ये सोडून द्यायचा. आणि जर आपल्याला आज ह्या दिवसामध्ये नदीला गुळ व्हायचा असतो, वाहत्या नदीमध्ये, किंवा कुठल्याही दिवशी नदीची ओटी भरायची असते. नदीला ओटी भरणं खूप चांगलं असतं. या दिवसात ओटी भरा किंवा एक गुळाचं 1.25 किलो गुळ सांगितलेलं आहे आणि ते नदीमध्ये जर वाहिलं तर वर्षभर आपण कुठल्याही प्रकारच्या आपल्या घरामध्ये अडचण येणार नाही, सुखी राहणार. आणि विशेष या ठिकाणी मुलांनी जर भगवान शंकराला गोड दूध वाहिलं तर तो बुद्धिवान होतो, नवे नवे बृहस्पतीसारखा ज्ञानवान होतो. लहान लेकराला सांगायचं त्या दुधामध्ये, गाईचं दूध बरं का, पण न तापलेलं दूध त्याच्याजवळ द्यायचं. त्याला सांगायचं की जा मंदिरात साखर टाकायची आणि त्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून महादेवाला बाहेर लावायचं. तो बृहस्पतीसारखा हुशार होणार. एखाद्या वेळेस असं सांगितलं जातं की दीपाचा प्रकार सांगितला, त्यानंतर भगवान या ठिकाणी सांगताय की जर एक पिवळ्या प्रकारची सरसो असते, मोहरी असते, लवंग, गुलाल, गुगुल आणि धूप याचं पण चिंतन खूप सुंदर सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला थोडंसं राहिलेली 15 मिनिटाची 5-10 मिनिटाची कथा आहे. ज्या ठिकाणी नारद बसलेले आहे आणि नारदजी बसल्यानंतर त्यांना थोडासा अहंकार झाला. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा, आता ते स्वतःचे पिता होते. ब्रह्मदेवांसाठी बाबा माझ्याकडे आला पण तू भगवान शंकराकडे जाऊ नको. त्यांना वाटलं का नाही, त्यांनी जाळला, मी जाळला सुद्धा नाही. त्यांनी काम जाळला, मला जाळाव सुद्धा लागला नाही, जायलाच पाहिजे. भगवान शंकराकडे गेले. या नारदजी, तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का? म्हणे सगळं माहिती आहे. काय सांगायचं ते? म्हणे काय? म्हणे मला सांगितलं पण भगवान विष्णूला सांगू नका. नारदाला वाटलं वा वा, कसं काय नाही सांगणार. गेले क्षीरसागरात अलक निरंजन केलं असेल, नारायण नारायण म्हटले असेल. भगवान विष्णू, या नारदजी या. काय आहे तुम्हाला माहीत नाही का? हां, सगळं माहिती आहे. भगवान विष्णूला वाटलं कॅन्सर फार मोठं वाढलेलं आहे, ऑपरेशन पण तशाच पद्धतीने करावं लागणार आहे. म्हणून भगवान विष्णूने एक सुंदर असं नगर निर्माण केलं. शिलनिधी नावाचा त्या ठिकाणी राजा निर्माण केला आणि सुंदर अशी एक सुंदर गोड अशी त्या ठिकाणी मुलगी निर्माण केली. आणि अगदी भगवान नारदजी मायाच्या गुहात त्या ठिकाणी गेले. तिचा हात पाहायला लागले. त्याला वाटलं किती सुंदर आहे ही मुलगी. देख रूप मोनी बिरती विसारे, रूप मोनी बिरती विसारे, बड़ी बार लागी लगे तिहारी, बड़ी बार लागी लगे तिहारी, मंगल भवन मंगलहारी, एवढे मोठे नारद कसे ममतेत सापडले गेले. ती विश्वमयनी होती. ती पाहिला हात, अरे वा, अचानक मनात आलं माझं लग्न हिच्याशीच झालं पाहिजे. नारदजी पाहता. मग आता पण आपण तर ह्या वेशात विना हे सगळं टाकून द्यावं लागेल. आपल्याला कसं काय पसंत करणार. गेले भगवान विष्णू, देवा देवा देवा, म्हणजे काय, मला लग्न करायचंय. देवा, माया कशी असते बघा. मला लग्न, देवाने सांगितलं वावा, मग काय पाहिजे? तुमचं रूप मला द्या, किती सुंदर आहे तुम्ही. हरिसन मागो सुंदराई, हरिसन मागो सुंदराई, हरिसन मागो सुंदराई, हरिसन मागो सुंदराई. भगवंताला सांगितलं तुमचं रूप द्या मला. भगवान सांगितलं वाह नारदजी, काय मागितलं? फक्त रूप माझं पाहिजे. घ्या 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 घ्या. दिलं रूप. आणि पण दिल्या माणसाने आता कसं दिलं, काय दिलं पाहून एवढी घाई झाली ती नारदाला. म्हणून घरातून निघताना आरसा पाहून जावं माणसाने. येईनी पाहिलंच नाही.
याला वाटलं तिथं लय नंबर लागले, सगळे राजा आले, आपला लागला पाहिजे. आरशाला पाहताना सुद्धा कसं पाहावं हे पण सांगितलेलं आहे. आरशाला वर टाच करून पाहू नये, लक्षात राहू द्या. आरसा मळालेला असू नये. जेवढा आरसा मळालेला तेवढं आपल्याला संकट येतात, अनेक प्रकारची दुःख आपल्या पदरात येतात. म्हणून काही काही लोकांचे पूर्वज अजून आरसेच बदललेले नाही. म्हणून आरसा हे स्वच्छ असावा पाहताना. तो असा मध्यम भागी असावा. कोणत्या दिशेला असावा? उत्तर दिशेच्या भिंतीवर असावा. ते पण सांगितलेलं आहे. आरसा कोणत्याही दिशेला राहू नये, नाहीतर मग अवघड होऊन जातं. काही काही लोक कोणत्याही बाजूला आरसाच ठेवतात. लक्षात राहू द्या, आपल्याला पुढं जायचं आहे. नारदजींनी काही आरसा पाहिला नाही, सगळ्यात पहिल्या लाईनीत जाऊन बसले, पहिल्या खुर्चीवर. त्यांना वाटलं भगवान विष्णूचं रूप मला मिळालेलं आहे. राजस कुमार वदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा, रवी शशी कळा लोकली राजस सुकुमार. त्याचं रूप मिळालं. काय राजस दिसत असेल, मनातल्या मनात तो काय फटायला लागला. किती सुंदर दिसत असेल मी, सुकुमार दिसत असेल. आणि ती जयमाळा घेऊन आली विश्व मोहिनी, अशी जयमाळा घेतली. नारदजीकडं पाहिलं, अरे रे 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 रे. आता जिथं संतांकडं पाहिल्यानंतर माया कशाला त्यांच्या गळ्यात माळ टाकेल. तिने नमस्कार केला आणि तिने आपली रांगच बदलून टाकली. वर टाच करून करून आज काय माझ्यात काही चुकी काय. असं 2 जण बसलेले होते तिथं. भगवान शंकराचे दूत बसलेले होते. नारदजी म्हणे काय तुम्ही आलात, बरोबर आहे, बाकीचं तुमचं चक्र आहे, गदा आहे, खूप सुंदर दिसत आहे, पण तुमचं जे मुख आहे ना ते माकडाचं आहे. आणि माकडाला कसं काय पसंत करील. सहज बोलून गेली ती. असा राग आला, आता शाप देऊन टाकला. हा मला तुम्ही माकड म्हणतात, जा राक्षस होशाल म्हणतो. देव उद्रापकी भरी उदाई, देव उद्रापकी भरी उदाई, जगत कोरी उपहास तुम जो कराई, जगत कोरी उपहास तुम जो कराई, मंगल भवन मंगल भगवान विष्णू आले रथ घेऊन. आता माया देवाची मायाच्याच गळ्यात माळ. भगवान विष्णू तिकडून रथ घेऊन आले. ती माया विष्णू मोहिनी गेली, भगवंताच्या गळ्यात माळ टाकली. पुंडलिका वरदे पंढरीनाथ भगवान की जय. भगवान विष्णू आपल्या मायेला घेऊन निघाले. हे गेले समुद्राच्या तीरावर आपलं चेहरा पाहायला. ते खरंच माकडाचं होतं. असा राग आला. त्यावेळेस विष्णू भगवान ते रथ घेऊन त्यांच्या जवळच येऊन थांबले. यांचा अजून पारा चढला. नारदाचा 108 मोजून शिव्या दिल्या. कोणी? नारदांनी. आम्हाला माहिती आहे तुम्ही कपटीच होते. भगवान शंकराला 20 पाजले, स्वतः मात्र लक्ष्मी घेतली, अमृत पाजलं. इतकं खडा 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 बोलून गेले. असं बोलले, जा मला माकडंच रूप दिलं, तुम्हाला माकडच सहकार्य करतील. आणि मी विरह, मला आज लग्न माझं होणार आणि मला विरह झाला. आज माझी पत्नी मला मिळाली नाही, तुम्हालाही तुमची पत्नी सोडून गेल्याशिवाय राहणार नाही, तीच चोरल्या जाईल. काही बोलायचे. आणि बोलता बोलता असं म्हणलं, तथास्तु म्हणले. ठीक आहे असं म्हणले. आणि ती माया काढली. तिथं रथ नाही, कोणीच नाही, भगवान विष्णू आणि नारदजी. मग डोक्याला हात लावला, देवा मी तुम्हाला खूप शाप दिला, तुमची माया पाहिली. भगवंताने सांगितलं आता मला तुमच्यामुळे एक अवतार घ्यावा लागेल, राम, आणि मला विरह सहन करायला सीतामाई जाईल निघून, आणि हे माकडंच मला सहकार्य करतील. ठीक आहे एक अवतार घेईल त्याच्यासाठी. पण मग रस्त्याने चालले, देवा
या शापातून संतापातून मुक्त होण्यासाठी मला मार्ग द्या. भगवान विष्णूने सांगितलं या शापातून मुक्त व्हायचं असेल, या तापातून मुक्त व्हायचं असेल, या संतापातून मुक्त व्हायचं असेल तर एकच देवाचं नाम आहे, ते म्हणजे भगवान शंकराचं तुला नाव घ्यावं लागेल. जप हो जाय शंकर सतनाम, जप हो जाय शंकर सतनाम, हृदय नाता हृदय विनाता तुरंत विश्राम, हृदय विनाता तुरंत विश्राम, जप हो जाई शंकर सतनाम, जप हो जाई. नारदजी, भगवान शंकराचं नाव घेतल्याशिवाय शाप ताप आणि संताप जात नाही. तुम्हाला एकच करा, जा तुम्ही ब्रह्मदेवाकडं आणि ब्रह्मदेवाला सांगा मला शिव महापुराण कथा सांगा, भगवान शंकराचं नाम जपायला सांगा. तुम्ही नक्कीच मग रस्त्यात हे दोन भेटले दूत भगवान शंकराचे. नारदजी, आमच्याकडून तुम्हाला बोललं गेलं. नारदजीने सांगितलं नाही नाही, मी तुमच्याकडे शाप देऊन बसलो, पण जा तुमचा उद्धार होईल. रावण व्हाल तुम्ही एक जन्मामध्ये, एक जण कुंभकर्ण व्हाल, आणि परंतु प्रभू रामचंद्र येऊन तुमचा उद्धार करतील. पण भगवान शंकराची भक्ती तुमच्याकडून सुटणार नाही. मीही भगवान शंकराचं शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी माझ्या पित्याकडे निघालेले आहोत. ब्रह्मदेवाकडे गेले, साष्टांग दंडवत केला, 3 प्रदक्षिणा केला, नमस्कार करून पित्याला सांगितलं की मला शिव महापुराण कथा सांगा, मी ऐकतो, तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा. तीच शिव महापुराण कथा महान प्रयाग क्षेत्रावरती सोनक आणि आमचे सुखदेव महाराज सांगताय. तीच शिव महापुराण कथा आज आपल्याला या पवित्र भूमीत सांगायची आहे. जय श्री शिव कथा हे महाकथा, जय श्री शिव कथा हे महाकथा, जिसे श्रवण कर मिट जाती है, श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय श्री शिव कथा जय शिव कथा. अशी शिव महापुराण कथा ब्रह्मदेव नारदाला सांगायला बसले, सुखदेव सोनकादिकांना सांगायला बसले, आणि आपण हीच कथा आपल्या समोर तुमच्या समोर आम्ही पण सुरुवात करत आहोत. परंतु 11 वाजलेले आहे. अतिशय गोड अशी ही कथा. उद्या मात्र आपल्याला भगवान शंकराचं शिवविवाह मोठ्या थाटात करायचं आहे. अगदी आनंदानं या, एका ड्रेसमध्ये या, एका गणवेशामध्ये या. वरडी आहे तुम्ही महादेवाची, पण महादेवाची वरडी पाहिली की तुम्ही कशी राहणार आहे? तुम्ही पार्वतीच्या बाजूने या. कोणाच्या बाजूने यायचं? तुम्ही हिमालयाच्या बाजूने या. इकडं जर आले ना मग तुम्हाला माहिती, भोले बाबा एक तर तिथं कोणीच राहणार नाही. भगवान विष्णू पुढं निघून जाणार आहे, लक्ष्मीला घेऊन ब्रह्मदेवही निघून जाणार आहे. भगवान शंकर सांगणार शृंगी भुंगी, अरे आपल्याकडं कोणीच नाही, मला आता तर कोणी भाऊ नाही, बंधू नाही, कोणी वराट नाही. भगवान शंकर झाले, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहे. मग अरे ते काहीतरी लावित राहते ना अंगाला, ते जाऊ द्या, लोक जे लावायचे ते लावतील देवा, ते लोकांना लावू द्या हळद. आम्ही आता जातो स्मशानात, 2 पोते भस्म घेऊन येतो आणि तुमच्या अंगावर टाकतो. इथून जे टाकायला सुरुवात केली, जे पॉन्ड्स पावडर चोळली तर पायापर्यंत भस्ममुखी रुंड माळा, भस्ममुखी माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज जन्म खूप गोड आहे. आता सांगा, जगातला आतापर्यंत नवरदेव भस्माने कोणता सुरुवात झाली? आता इथे एवढे नवरदेव बसलेले, तुमच्या अंगाला भस्म लावलं का लग्नाच्या दिवशी? कोणी लावलं का?
जा स्मशानात आणा पोतं बरं आणि लावा तुमच्या अंगाला, जा बरं मंडपात. ते म्हणे कुठून आला निघ. पण महादेव असा देव आहे, तुम्ही हळद लावतात. महादेवाने सुरुवातीलाच भस्म लावलं, वैराग्य घेऊन जावं, त्याग जीवन, मग संसारात प्रवेश करावा. भस्मासारखं आपल्याला एक दिवस भस्म व्हायचं आहे याची जाणीव ठेवून संसारात प्रवेश करावा. हे भस्म लावलं, आपण हळद लावतो, देव भस्म लावत आहे. हळद का लावावं त्याचंही कारण सांगतो, भस्म का लावतं त्याचंही कारण सांगतं. असं आणि देवाने सांगितलं भाऊ आता आपल्याला वरडी पाहिजे. देवाने सांगितलं काय काळजी करतात. एक भस्माची चिमटी घेतली अमेरिकेपर्यंत, चीन सगळ्या देशातले भूत त्यावेळेस लग्नाला आली. काही मेरा भोला है भंडारी, करता नंदी की सवारी. शंभुनाथ रे शंकरनाथ रे, कवना भांगर करके बोली, तेरे साथ है भूत बोली. तेरे नाथ रे शंभुनाथ रे. उद्या आहे, फक्त आपण स्पर्श केला, उद्या दणका येतो. आणि म्हणून लक्षात राहू द्या किती गोड असेल. देवाने सगळीकडचे बोलवले, अहो सगळ्या देशातले भूत आले पण अजून गेले नाही. सगळे देश भूतमुक्त आहे पण आपला देश आहे. आणि आले सगळे देवाच्या संगत, कोणाला हात आहे कोणाला नाही, कोणाला पाय आहे, कोणाला सगळे एकत्र झाले. म्हणून किती गोड आहे, किती शंभू गोड आहे, महादेव किती गोड आहे. त्याच्या लग्नाला भोले बाबाच्या उद्या सगळ्यांना हात जोडून विनंती, मस्तपैकी या, वराडी होऊन या आनंदानं. त्यावेळेस आपण बघूया भोले बाबाचा शिवविवाह किती गोड आहे. म्हणून सर्वांनी त्या देवाची स्तुती, हर हर शंभू शंभू देव महादेवा. शंभू शंभू देव महादेवा. शंभू देव महादेवा. कर्पूर गौरम करुणावतार, संसार सार भुजगेन्द्रहार. 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 हर हर शंभू शंभू देव महादेवा. शंभू शंभू देव महादेवा. नागेंद्र हराय योगेश्वराय, भस्माकराय शिवाय. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्माकराय शिवाय. हर हर शंभू 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 देव महादेवा. शंभू शंभू देव महादेवा. नित्याय शुष्ठाय निरंतराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. नित्याय शुष्ठाय निरंतराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. हर हर शंभू शंभू देव महादेवा. शंभू देव महादेवा. शंभू देव महादेवा. हर हर शंभू शंभू देव महादेवा. शंभू देव महादेवा. उद्या सकाळी विधीला ठीक 5:30 वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. सर्व भाविक भक्तगण मोठ्या श्रद्धेनं भक्तीनं, जवळजवळ पंचकृषीच नाही फार दूर दूरून आला आहात.
तुमच्या श्रद्धेला सर्वजण आम्ही खरंच वंदन करतो. तुमच्या भक्तीला, तुमच्या महान ह्या गुरुमाऊलींच्या चरणावरती असलेल्या भक्ती श्रद्धेच्या पोटी तुम्ही खूप दुरून येऊन या ठिकाणची जरी काही थोडीफार आमच्याकडनं अव्यवस्था होत असेल, थोडी दुर्व्यवस्था होत असेल, तरी तुम्ही ते आपल्या पोटात घालून या ठिकाणी राहतात, या ठिकाणी सेवा करतात. हजारो लोकांची सेवा तुम्ही करताय. महिला मंडळ 24 तास भाकरी करताय, भाजी करताय. आपल्याकडे काही महिला या ठिकाणी जपाला बसलेल्या आहे, काही अनुष्ठानार्थी एवढ्या लांबून दूर धरून येऊन छोटे छोटे लेकरं असे पाहिल्यानंतर केवल्याने वाटतं की ह्या लेकरांना आईच्या कुशीत दररोज झोपायची सवय असताना ते राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या कुशीत येऊन झोपले. इवली रोपे बाबाजींनी लावली, इवली रोपे बाबाजींनी लावली. सत्कार्याचा अर्थ ठाऊक नाही जीवनी, सत्कार्याचा अर्थ ठाऊक नाही जीवनी. चिमुकली नरसेना, चिमुकली नरसेना मौन धरोली. जप अनुष्ठानाच्या रंगी गेले रंगोली, जप अनुष्ठानाच्या रंगी गेले रंगोली. एक लक्षात घ्या की आपल्याला 3 दिवस यज्ञ आहे आणि 3ही दिवस आपल्याकडनं या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे शिवलिंग बनवायचे आहे. प्रत्येकाच्या हातून बनवायचे आहे आणि त्याचं 3 दिवस पूजन होणार आहे. त्याचा टायमिंग राहील ज्यावेळेस आपण सर्वजण याल त्यावेळेस 5:30 ते 6 अर्धाच तास तुम्हाला मिळणार आहे. कारण आपल्याकडे हरिपाठ असतो, हरिपाठानंतर लगेचच विधी आरती असते. टाईम खूप कमी असतो, तरी आपण त्यावेळेस 3-4 वाजता जर आलात, 4 वाजता जर आलात तर गुरुदेव या मंडपामध्ये, कारण सगळे मनोरथ पूर्ण व्हावे असं वाटत असेल, सगळ्या आकांक्षा आपल्या जीवनामधल्या असेल त्या पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल, तर 12 ज्योतिर्लिंगाचं पूजन आपल्या हातून व्हावं असं वाटत असेल, तर शिवमहापुराण कथेमध्ये शिवलिंग पार्थिव ही बनवून आणि त्याची पूजा करणं सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. ती पूजा ज्यावेळेस यज्ञ सुरू होईल, ब्राह्मणदेव येतील त्यावेळेस आपल्याकडनं सगळ्याकडून करून घ्यायची आहे. उद्या जर मिळाले तर असं आहे, 3 दिवसामध्ये ज्या दिवशी आपण सर्वांनी एक प्रकारचं, महिलांनीसुद्धा कदाचित उद्या लाल किंवा पिवळी साडी घातलेली चांगली असते, पुरुष लोकांनी सफेद वस्त्र, कारण भगवान शंकराला जास्तीत जास्त सफेद वस्त्र आवडतं, म्हणून प्रत्येकानं सफेद वस्त्र परिधान करायचं आहे. खूप सुंदर असं मंडप दिसेल, कारण महादेवाचं लग्न आहे. आपण आपल्या लग्नात किती खर्च करतो, पण इथं खर्च न करता आपलं स्वतःसाठी थोडंसं सजून धजून अगदी आनंदानं महादेवाच्या ठिकाणी यायचं आहे. आपण सगळ्यांनी आनंद घेऊया. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण. आधी अनुष्ठानाचा लोकांना नव्हता, आधी अनुष्ठानचे विद्यार्थी नव्हता. महिला मंडळ पुढे भरला